चला नमस्कार मित्रांनो, आज मी खास तुमच्यासाठी एक कॅल्क्युलेटर घेऊन आलोय, जे कॅल्क्युलेट करणार आहे की तुम्हाला हृदयविकार होण्यासाठी तुमची किती रिस्क आहे. तर त्या 5 गोष्टीपैकी पहिली अशी आहे की जर तुम्ही तुमच्या पोटाचा घेर मोजला आणि तो जर 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल स्त्रियांमध्ये आणि 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल पुरुषांमध्ये, तर तुम्हाला हृदयविकारची रिस्क आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुम्ही रक्ताचं लिपिड प्रोफाईल असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ट्रायग्लिसराईड जो फॅक्टर असतो त्याची लेवल तपासा. जर ती 150 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रिस्क कॅटेगरीमध्ये येता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, त्यात एचडीएल कोलेस्ट्रॉल असतं, तो एक फॅक्टर असतो. जर ते तुमचं 40 पेक्षा कमी आहे पुरुषामध्ये आणि 50 पेक्षा कमी आहे स्त्रियांमध्ये, तर तुम्ही रिस्क मध्ये आहे. तिसरा फॅक्टर, तुमचं ब्लड प्रेशर मोजा. जर तुमचा वरचा बीपी 130 पेक्षा जास्त आहे आणि खालचा 85 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही रिस्क मध्ये आहे. आणि सर्वात शेवटचा फॅक्टर म्हणजे तुम्ही तुमची सकाळी फास्टिंग शुगर करा, ती जर 100 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रिस्क मध्ये आहे. आणि जसं जसं फॅक्टर वाढतील, म्हणजे जर 3 पेक्षा जास्त फॅक्टर होत असतील तुमचे, तर तुमची रिस्क त्या पटीने वाढत आहे. म्हणून आजच तुमच्या तपासण्या करून घ्या आणि तुमची रिस्क कॅल्क्युलेट करा.